नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅम्प संदर्भात माहिती घेऊया. पहिला प्रश्न असा आहे की स्टॅम्पचे किती प्रकार असतात. जनरली स्टॅम्पचे दोनच प्रकार असतात. एक आहे ज्युडिशियल स्टॅम्प, दुसरा आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प. ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे काय, कोर्टाच्या कामकाजासाठी कोर्टात केस दाखल करताना जी स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरता ते ज्युडिशियल स्टॅम्प या कॅटेगरीमध्ये जातं. तसेच दैनंदिन व्यवहारात जे तुम्ही स्टॅम्प विकत घेता ते नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉवर ऑफ अटॉर्नी असू दे, रेंट ॲग्रीमेंट म्हणजेच भाडे करारपत्र किंवा ॲग्रीमेंट टू सेल वगैरे ह्या कामकाजासाठी ज्यावेळेस तुम्ही जो स्टॅम्प घेता ते नॉन ज्युडिशियल स्टॅम्प या कॅटेगरीमध्ये जातात. आता पुढचा प्रश्न असा आहे की स्टॅम्पची मुदत किती असते. बऱ्याच लोकांचा हा एक डाऊट असतो, त्यांना हा प्रश्न पडलेला असतो की एकदा जर मी एखाद्या व्यवहारासाठी स्टॅम्प घेतला तर त्या स्टॅम्पची मुदत काय असते, त्या स्टॅम्पची एक्सपायरी डेट काय असते, किती कालावधीनंतर तो स्टॅम्प जुना होतो किंवा किती कालावधीनंतर तो स्टॅम्प मला वापरता येत नाही. तर इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1999 नुसार अशी कोणतीच मुदत नाहीये किंवा अशी कोणतीच टाइमलाईन, असा कोणताच फिक्स्ड पिरियड नाहीये त्या ऍक्टमध्ये की आज जर मी एखादा स्टॅम्प घेतला तर तो मला भविष्यात वापरता येत नाही. जर आपण काय करतो, मेडिसिन घेतो त्यावेळेस मेडिसिनला जशी एक्सपायरी डेट असते त्या एक्सपायरी डेट नंतर ती मेडिसिन वापरण्यास योग्य नसते. तसंच स्टॅम्पचं काही नाहीये. स्टॅम्पची एक्सपायरी डेट ही इंडियन स्टॅम्प ऍक्टमध्ये मेन्शन केली नाहीये. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कारणासाठी स्टॅम्प घेतला तर तो स्टॅम्प तुम्ही लाईफ लॉंग वापरू शकता. त्या स्टॅम्पची एक्सपायरी डेट नसते किंवा अशी कोणतीच फिक्स्ड टाइमलाईन मेन्शन केलेली नाहीये. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर स्टॅम्प वापरत आला नाही तर तो रिटर्न करता येतो का. तर याचं उत्तर आहे हो, निश्चितच. जर तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी स्टॅम्प घेतला असेल आणि काही कारणास्तव तुमचा तो व्यवहार रद्द झाला किंवा कॅन्सल झाला तर अशा केसमध्ये तो स्टॅम्प तुम्ही रिटर्न करू शकता गव्हर्नमेंटला. फक्त ह्याच्यासाठी टाइमलाईन फिक्स आहे. ती टाइमलाईन आहे 6 महिन्यांची. जर समजा आज मी एखाद्या व्यवहारासाठी स्टॅम्प घेतला आणि काही कारणास्तव तो माझा व्यवहार रद्द झाला आणि मला भविष्यात तो व्यवहार करायचा नाही, तर अशा केसमध्ये तो स्टॅम्प मी 6 महिन्यांच्या आत गव्हर्नमेंटला जमा करून त्याच्या बदल्यात मी रिफंड घेऊ शकतो. गव्हर्नमेंटलाच म्हणजे काय, स्पेसिफिकली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिस असतं, कोषागार कार्यालय त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये कोषागार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही स्टॅम्प रिटर्न करू शकता. फक्त होतं काय, 500 रुपयाचा जर स्टॅम्प तुम्ही रिफंड करण्यासाठी गेला किंवा रिटर्न करण्यासाठी गेला तर ह्याच्या बदल्यात तुम्हाला रिफंड 500 रुपये मिळतील असं नाहीये. तर त्याच्यामध्ये तुमचे जे काही गव्हर्नमेंट चार्जेस असतील, गव्हर्नमेंट चार्जेस ऍप्लिकेबल असतात, ते कट होऊन तुम्हाला तुमची रक्कम मिळेल. 500च्या स्टॅम्पमध्ये तुम्ही रिटर्न केला तर तुम्हाला 500च रिफंड मिळणार नाही. त्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट चार्जेस आहेत ते कट होऊन जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंटच तुम्हाला मिळेल. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.